नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओचा विषय आहे भाजप आणि मराठा समाज। हा व्हिडिओ पहा। पण त्यांना ओबीसी की ताकत माहिती नाही। अरे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा। मग खरंच भाजपला मराठा समाजाच्या मतांची गरज नाही का? किंवा अगोदर जे फडणवीस साहेब मराठा आरक्षणासाठी आक्रमक होते आणि कुठल्याही परिस्थितीत न्यायालयात असेल, न्यायालयाच्या बाहेर असेल, ही लढाई आम्ही लढणार आणि जिंकणार आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। अशी विश्वास या निमित्ताने या रायगडावर मी व्यक्त करतो। ते सगळं आंदोलन संपलं तरी साधं मराठा आरक्षण मागणाऱ्या जरांगे पाटलांच्या भेटीलाही जाताना दिसले नाहीत। काय असू शकतात यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमार्फत। तर सुरुवात करायची म्हटलं तर आपण अगोदर संख्या पाहू, कोणत्या जातीची किती आहे ती। इतर मागासवर्गीयांची महाराष्ट्रात जवळपास 33% संख्या आहे। त्याखालोखाल साधारण वर्गाची संख्या ही 32% आहे। या साधारण वर्गात सगळ्यात जास्त टक्का आहे तो मराठा समाजाचा। त्यानंतर येतात त्या अनुसूचित जाती ज्यांची लोकसंख्या हे 11 ते 12% मध्ये येते आणि शेवटी म्हणजे अनुसूचित जमाती ज्यांची संख्या ही 9 ते 10% पर्यंत येते। आता राजकीय गणित लावायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 50% जवळपास तरी मतदानाचा टक्का हा आलाच पाहिजे, नाहीतर दुसऱ्या कोण्या पक्षाची साथ असल्याशिवाय सरकार हे बनूच शकत नाही। आणि आता महाराष्ट्राला एक हाती सरकारची कल्पनाच उरली नाही, तर 145 ही मॅजिक फिगर क्रॉस करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ज्या समर्थनाची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी मराठा किंवा ओबीसी या समाजांपैकी एकाची साथ असणं अनिवार्य आहे। मुस्लिम समाजाची संख्या ही पण एक गेम चेंजर ठरू शकते, पण धर्माच्या राजकारणातून आता जवळपास सगळेच पक्ष हे बाहेर आले आहेत, कमीत कमी राज्य पातळीवर तर नक्कीच। धर्म सोडून आता जातीयवादी होण्यात जास्त फायदा सगळ्याच पक्षांना दिसत आहे, कारण 2014च्या आणि नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत चालवलेल्या भाजपच्या धोरणाने सगळ्यांनाच दाखवून दिले आहे ते म्हणजे नुसती हिंदूंची संख्या जरी धरली तरी निवडणुकीत यशस्वी होता येतं ते। ह्याचसाठी आरक्षणासारख्या मुद्द्यांचा वापर करून जातीय तिढा निर्माण करून लोकांची मने वळवण्याचा प्रभावशाली प्रयत्न हा केला जात आहे। म्हणूनच तर मग ह्या येणाऱ्या 2024च्या निवडणुकीसाठी कोणता नेता हा कोणत्या समाजाला कोणते आश्वासन देईल याचा केवळ अंदाजच बांधलेला बरा, कारण नेमकं काय पाहिजे हे कळणंच खूप जिकरीचं आहे। आता जातींचा संबंध आहे, त्यामुळे कोण्या एका बहुसंख्येतील समाजाचा पाठिंबा मिळवणं ही या राजकीय पक्षांची खरंच गरज बनली आहे। ह्याचाच परिणाम म्हणून फडणवीस साहेब असो किंवा पवार साहेब असो आत्तापासूनच निवडणुकीची तयारी ते करत आहेत। त्यामुळेच तर निवडणुकीमध्ये कोण कोणत्या बाजूने जाणार ह्याचाच एक प्रकारचा हट्ट आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष मराठा समाजाच्या बहुसंख्येकडे आपला वर्ग म्हणून पाहत आहेत। ह्याच्या उलट मात्र भाजप हा इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊन चालायचे स्वप्न दाखवत आहे। आता गोष्ट राहिली ती बाकीच्या समाज घटकांची, ते म्हणजे मुस्लिम समाज असेल किंवा अनुसूचित जाती जमातीतील लोकसंख्या असेल, तर ह्यांची नेहमीच एका किंग मेकरची भूमिका राहिली आहे आणि ती पुढेही राहणार आहे। त्यातल्या त्यात जशी मुस्लिम समाजाची राजकीय गरज संपली तशी ती अनुसूचित जाती आणि जमातीतील मतदानाची राजकीय किंमत वाढवून गेली। या सगळ्या गोंधळात कोणता पक्ष हा कोणत्या जातीसाठी काय करेल असाच एक ओढा तयार झाला आहे। मग कोण आश्वासन देतं की कोण योग्य वेळेची वाट पाहतं हे सांगणं सध्या तरी खूप कठीण आहे। त्यामुळेच हा आरक्षणाचा मुद्दाही तेवढाच आक्रमकपणे सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मग तो कोणत्याही जातीसाठी असो। राहिला प्रश्न हा भाजप आणि मराठा समाज यांचा, तर भाजपच्या मूळ विचारांशी मराठा बांधव हे फक्त हिंदू या धर्माच्या नावाखाली जोडले गेले आहेत, पण मुळात त्यांचे या पक्षाच्या विचारांशी कसल्याही प्रकारचे भावनिक किंवा राजकीय संबंध नाहीत। ह्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेच मराठा समाज हा नेहमी आकर्षिला गेला आहे। या कारणामुळे भाजप इतर मागासवर्गीयांना मराठा समाजाविरुद्ध उभे करून निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे। ह्याचीच पावती म्हणून ह्या जातीपातीच्या राजकारणाला एका सामाजिक भेदाची किनार आहे, ज्यामुळे परत एकदा माणसाची जात ही महत्त्वपूर्ण होईल असा अंदाज आहे। ह्या सर्व राजकारणामुळं महात्मा ज्योतिबा फुलेंसारख्या महापुरुषांच्या आजपर्यंतच्या कामाला तिलांजली मिळेल हे मात्र नक्की। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।